तर नमस्कार. ग्रामसेवक भरतीची आपली बॅच सुरू झालेली आहे. ग्रामसेवक भरतीची बॅच पाहण्याअगोदर तुम्हाला ग्रामसेवक भरतीचा अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस ग्रामसेवक भरती निघली होती, त्यावेळेस फॉर्म किती आले होते आणि सिलेक्शन जे झालेलं आहे नेमकं कुठल्या मार्कानुसार त्यांचं सिलेक्शन झालंय सगळी प्रोसेस पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जर ग्रामसेवक व्हायचं असेल तर पात्रता फक्त 12वी पास, 12वीला 60% पाहिजेत आणि MSIT जाहिरात यायच्या अगोदर कंप्लीट पाहिजे. संपलं, एवढीच पात्रता ग्रामसेवक साठी आहे आणि महाराष्ट्राचा रहिवासी. आता तांत्रिक अभ्यासक्रम संपूर्ण कोर्स फक्त फीस त्या ठिकाणी 499 रुपये ठेवलेली आहे. तुम्हाला जर ग्रामसेवकचा फक्त तांत्रिक घ्यायचा असेल आणि संपूर्ण मराठी भाषेमध्ये आहे, ठीक आहे. हा तुम्हाला नंबर दिला इकडे 9552629563 ला तुम्ही संपर्क करू शकतात किंवा आपलं ऍप हा लोगो दिसतोय मराठी श्री अकॅडमी टाका, तुम्हाला येऊन जाईल. ओके. त्यानंतर इतर जिल्ह्यातल्या जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरती झालेली, इतर जिल्ह्याची पोलीस पाटील भरती येणार, तुम्हाला पोलीस पाटील बॅच जॉईन करायची ती पण आहे. त्याचसोबत तलाठी भरतीची आपली बॅच सुरू झाली, ती पण जॉईन करून घ्या. आता सगळ्यात महत्वाचं ग्रामसेवक भरती ती बॅच ही आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक घटक 40 प्रश्न ते पण आणि अतांत्रिक घटकाचे सुद्धा, म्हणजे तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही त्या ठिकाणी असणार आहेत. टोटल फीस 2000 रुपये आहे, पण 50% डिस्काउंट आहे. 990 रुपये फीस आहे. 99 दिलाय, 990 रुपये फीस आहे. जॉईन करून घ्या. आता अभ्यासक्रम घेऊ आपण डायरेक्ट. तुम्हाला हा नंबर दिला, व्हॉट्सअपला हाय पाठवा, लिंक पाठवली जाईल. श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे, या प्रकारचा लोगो आहे. असं श्री अकॅडमी मराठीत टाका, प्ले स्टोर जाऊ, त्या ठिकाणी हा लोगो दिसतो, डाउनलोड करून घ्या. ओके. चला आता अभ्यासक्रम आपण डिटेल मध्ये येऊया. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामसेवक भरतीचा जे काय तुमच्या शिफ्ट, एक 12 शिफ्ट मध्ये मागच्या वेळेस ग्रामसेवक भरतीचा काय जो आहे परीक्षा झाली, तर त्यावेळेस ग्रामसेवक भरतीला फॉर्म किती आले होते लक्षात ठेवा. 1,35,171 एवढे फॉर्म मागच्या वेळेस ग्रामसेवक भरतीला आले होते. मग आता सिलेक्शन जे आहे तर ते सिलेक्शन कोणत्या मार्कावर झाले तर अभ्यासक्रम बघूया. अभ्यासक्रम बघितला तुम्हाला सांगतो की सर्वात जास्त सिलेक्शन ग्रामसेवक भरतीला 12वी पास वर कोणाकोणाचं झालेलं आहे सविस्तर आपण या ठिकाणी. आता हा तुमचा सिलेबस संपूर्ण डिटेल मध्ये इथे दिलेला आहे. ओके. विषय दिल्यावरती तुम्हाला प्रश्नाची संख्या दिलेली आहे, इकडे तुम्हाला किती गुण आहेत ते दिलं आणि इकडे कालावधी दिले, 2 तास वेळ आहे. 100 प्रश्न टोटल आहे. 100 प्रश्न 2 तास वेळ आहे, म्हणजे 120 मिनिट. ओके. आता मराठी भाषा म्हणजे त्यामध्ये मराठी व्याकरण 15 प्रश्न 30 गुणाला तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर इंग्रजी भाषा किंवा इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न 30 गुणासाठी आहेत. सामान्य ज्याला आपण GS म्हणतो, GK म्हणतो, असे 15 प्रश्न 30 गुणासाठी दिलेले आहेत. आणि बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न 30 गुणासाठी, असे टोटल तुमचे इथपर्यंत 60 प्रश्न 120 गुणासाठी आहे. मग यापेक्षा सगळ्यात महत्वाचा मेन फॅक्टर राहिला तो म्हणजे तांत्रिक घटक. या तांत्रिक घटकाचा जर विचार केला तर इथं तुम्हाला 40 प्रश्न 80 गुणासाठी आहेत आणि मागच्या तांत्रिक प्रश्न ज्याचे सगळ्यात जास्त आलेले त्यांचं सिलेक्शन हे ग्रामसेवक भरतीमध्ये झालेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात जास्त मेहनत घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे तांत्रिक विषय. आता तांत्रिक घटकामध्ये काय काय आहे तर सगळं डिटेल मध्ये सिलेबस सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. 100 प्रश्न 200 गुणासाठी आहे. ओके. चला आता सिलेबस पाहण्याअगोदर पोलीस भरती तयार करणार कोणी असेल तर त्याची सुद्धा बॅच सुरू आहे. एसटी महामंडळाचं असेल तर त्याची बॅच सुरू आहे आपली. आता या ठिकाणी मागच्या वेळेस जे काय ग्रामसेवक भरतीची जाहिरात आली होती त्यावेळेस फॉर्म कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले होते त्याची सुद्धा सविस्तर माहिती या व्हिडिओ तुम्हाला इथे दिसते. हे विविध जिल्ह्यामध्ये आलेले ग्रामसेवक भरतीचे फॉर्म आहे. टोटल 1,35,000 त्या ठिकाणी फॉर्म आले होते. आता मराठी भाषेमध्ये नेमकं तुम्हाला ग्रामसेवक भरतीला विचारलं काय जातं तर लक्षात ठेवा, मराठी भाषा. या मराठी भाषामध्ये हा जो घटक आहे हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. त्याला मेजर घटक आहे. तुमचे जे काय 15 प्रश्न दिलेत त्या 15 पैकी 10 प्रश्न या घटकावरती तुम्हाला विचारले जातात. 10 प्रश्न. कुठला घटक आहे? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूह बद्दल एक शब्द, मनी व त्याचा अर्थ उपयोग, वाक्प्रचार त्याचा अर्थ उपयोग, उतारवाले प्रश्न, पुस्तक, लेखक, ग्रंथ, हा जो घटक आहे एवढा, तर या घटकावरच तुम्हाला 10 प्रश्न विचारतात. 10 पॅसेज असेल नसेल 10 प्रश्न तुम्हाला विचारतात. आता राहिला व्याकरण रिलेटेड भाग, त्यातला वाक्याचा प्रकार, यावर एखाद 2 प्रश्न तुम्हाला विचारतात.
वाक्यातील त्रुटी शोधणे 2 प्रश्न, 1 ते 2 प्रश्न तुम्हाला विचारतो. आणि व्याकरणाचा एखादा प्रश्न तुम्हाला प्रयोग, समास, शब्दाच्या जाती, काळ, अलंकार एखादा प्रश्न ठीक आहे विचारला. कधी कधी तुम्हाला प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी विचारला जात नाही, याच घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात. ही जरा मराठी भाषा. आता इंग्रजी व्याकरणचं सुद्धा सेम तसंच आहे. व्होकॅब्युलरी नावाचा जो काय पार्ट आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला काय केलं जातं इंग्रजी व्याकरणमध्ये, या व्होकॅब्युलरीवर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात आणि बाकीच्या राहिलेल्या घटकावरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर जर पॅसेज असेल तर 2-3 प्रश्न, त्याला 4 प्रश्न, एखादा इकडे तिकडे प्रश्न. तर सिनोनिम तुम्हाला विचारलं जातं, अँटोनिम विचारलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इडियम्स आणि फ्रेजेस यावर प्रश्न आहे, त्याचं मिनिंग्स आहे. कॉम्प्रेन्शन जर पॅसेज असेल तर पॅसेजवर कधी कधी तुम्हाला पॅसेज सुद्धा विचारला जात नाही. ठीक आहे. त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, टाइप ऑफ सेंटेन्स कुठल्या प्रकारचा आहे, पण जास्त तर तुम्हाला टाइप ऑफ सेंटेन्स विचारत नाहीत. तर इरर डिटेक्शन मध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात. ग्रामर रिलेटेड भाग जर पाहिला तर स्पॉट ऑफ स्पीच वर एखादा प्रश्न नसतो, शक्यता नाही. सब्जेक्ट वर अग्रीमेंट वर प्रश्न असतो आणि तो सुद्धा कशावर, तो एरर बेसवर असतो. एरर वरती तुम्हाला प्रश्न असतो सब्जेक्ट वर अग्रीमेंटचा. टेन्स वर विचारला तर एखादा डायरेक्ट इनडायरेक्ट विचारणंच बंद केलेला आहे. एखादा प्रश्न चेंज व्हाईस वर जर विचारला तर व्हाईस वर येण्यात असतो. आणि याच्यावर आर्टिकल जे आहे तर या आर्टिकल कधी मध्ये एखादा प्रश्न तुम्हाला विचारतात. बाकी इंग्रजीचे 15 प्रश्न या प्रकारे सगळं डिटेल मध्ये तुम्हाला विचारले जातात. आता सामान्य ज्ञान मध्ये जर पाहिलं असेल तर खूप मोठा अवाका सामान्य ज्ञानचा ठरलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी विचारल्या सामान्य ज्ञानामध्ये बघा. आधुनिक भारताचा इतिहासावर जास्त भर असतो. तुम्हाला किती प्रश्न विचारतात सामान्यांचे, तर ग्रामसेवक वाल्याला 15 प्रश्न विचारतात. हा 15 प्रश्नाचा आवाका खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहासावर प्रश्न आहेत, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोलावर प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेवर तुम्हाला 1 प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न, 1 प्रश्न. बाकीवर तुम्हाला जास्त इतिहासावर जास्त असतात, 1-2 प्रश्न, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा असतात. महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल यावर 3-4-5 प्रश्न असू शकतात. ग्राम प्रशासनावर एखादा प्रश्न विचारतो, जिल्हा प्रशासन, ग्राम प्रशासन मिळून त्या ठिकाणी एखादा प्रश्न, राज्य प्रशासन रचना संघटना हा सुद्धा एखादा प्रश्न विचारतात. महाराष्ट्रातील समाज सुधारकावर तुम्हाला थोडेसे जास्त प्रश्न विचारतात. साधारणतः 3 ते 4 पर्यंत प्रश्न महाराष्ट्राच्या समाज सुधारकावरती असतात. त्यानंतर चालू घडामोडी रिलेटेड प्रश्न 2-3 प्रश्न तुम्हाला त्यावरती सुद्धा विचारले जातात. कृषी आणि ग्रामीण विकास, आता हा जो घटक आहे कृषी आणि ग्रामीण विकास हा तांत्रिक रिलेटेड घटक आहे, त्यामुळे आपण तिकडे घेऊया. संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबीचे वैशिष्ट्ये हे सुद्धा तांत्रिक घटकामध्येच येतं, आपण त्या ठिकाणी ते पाहूया. आता हे सामान्य ज्ञानचं झालेलं आहे. बौद्धिक चाचणीमध्ये जनरल क्वेश्चन असतात, जनरल एकदम जनरल काय प्रश्न असतात, सामान्य बुद्धिमापन आणि आकलन, तर्क आधारित प्रश्न असतात, अंकगणित आधारित एखादा प्रश्न असतो, अंकमालिका अक्षरमालिका यावर जास्त भर असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं नातेसमूहाद्वारे 1-2 प्रश्न असतात आणि व्हेन डायग्राम वर 2-3 प्रश्न असतात. अशी टोटल हे बौद्धिक शास्त्राचे 15 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता सगळ्यात महत्वाचा आणि मेजर फॅक्टर म्हणजे हा तांत्रिक घटक. या तांत्रिक घटकाचा जर विचार केला तर या तांत्रिक घटकाला कृषी घटक असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं. या तांत्रिकला टोटल प्रश्न किती आहेत, तर घटक मोठा आहे आणि प्रश्न त्या ठिकाणी किती आहेत, तर 40 प्रश्न तुमचे तांत्रिकला आहेत. आणि गुण किती आहेत, तर 80 गुणासाठी हे 40 प्रश्न, 1 प्रश्न 2 गुणासाठी आहे. आणि इथं ज्याला जास्त मार्क येतात त्याचं ग्रामसेवकला मागच्या वेळेस सिलेक्शन झालेलं आहे. अनेक स्टुडंट आहे ग्रामसेवकचे. आपली टेस्ट सिरीज सुद्धा होती, आपलं बुक ई बुक सुद्धा आहे, त्या ई बुक मधले सगळे प्रश्न तांत्रिकचे आलेले. आता बघूया या ठिकाणी हा जो सिलेबस आहे कृषी रिलेटेड त्याच्यामध्ये काय काय आहे, मेन मुद्दे त्या ठिकाणी आपण बघूया. मेन जे मुद्दे आहेत त्यातला नंबर 1 चा मुद्दा जो आहे समाजशास्त्र विषयक ज्ञान. त्यामध्ये मग समाज मानवशास्त्र, समुदाय विषयक संस्था आहेत ज्या आपण घेतल्या बॅच मध्ये, समाज सुधारकांचं योगदान, सामाजिक समस्या, सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे. ठीक आहे. तर समाज सुधारकावर जास्त प्रश्न आहेत. त्यानंतर ब घटक जर पाहिला इथं तर ब घटकावर पंचायत राज व्यवस्था आहे, 73वी जी घटना दुरुस्ती आहे त्यावर तुम्हाला अनेक वेळा प्रश्न जास्त प्रमाणात विचारलेले आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण याच्यावर सुद्धा प्रश्न आहेत. त्यानंतर थोडस आपण इकडे आलं क घटकावरती आलं तर कृषी विषयक ज्ञान आहे. तर कृषी विषयक ज्ञान एकदम
20 प्रश्न धरून चला आणि 20 प्रश्न इतर मध्ये धरून चला. आता बघा कृषी विषयक ज्ञान मध्ये काय, कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे, यंत्र आणि आधुनिक सिंचन पद्धती, कृषी विस्तार आणि माहिती तंत्रज्ञान, सहकार, पतपुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, सेंद्रिय शेती. आता पशुसंवर्धन हा जो भाग आहे, जे काही पशुसंवर्धन वेगळी जागा निघतात ना तांत्रिक, तो सगळ्याकडे ग्रामसेवकला आहे. सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग कोणकोणते असतात, मुद्रा संवर्धन, संधारण, जलसंधारण आणि जल व्यवस्थापन आणि पर्यावरणीय बदल. त्यानंतर ड चा मुद्दा महत्वाचा आहे, हे आपत्ती व्यवस्थापन पाहिलं असेल तर यावर खूप सारे व्हिडिओ घेतला. महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्र आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना त्या पण घेतल्या. मूलभूत संगणक ज्ञान, IT ऍक्ट आहे, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, त्यावरती तुम्हाला प्रश्न 1-2 प्रश्न मागच्याला विचारलेले आहेत, 2 ते 3 प्रश्न त्यावरती आहे. आणि सांडपाणी घन कचरा व्यवस्थापन 1 ते 2 प्रश्न यावर सुद्धा आहे. हे मागचे पेपर सुद्धा बघून घ्या. आणि तुम्ही ग्रामसेवक भरतीची बॅच अजून जॉईन केली नसेल, 12वी पास असताल, 12वीला 60% असतील आणि त्याच्यासोबत तुमचं MSCIT झालेलं असेल तर जाहिरात यायच्या अगोदर बॅच जॉईन करून घ्या. त्यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक घटक 990 रुपये बॅचची फीस आहे. किती आहे तर 990 रुपये बॅचची फीस आहे. त्याच्यामध्ये रेकॉर्डेड स्वरूपामध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत. 990 रुपये. हा नंबर दिसतोय तुम्हाला, व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपलं श्री अकॅडमीचा ऍप आहे, या प्रकारचा लोगो त्या ऍपचा आहे. ठीक आहे, दिसतो का? प्ले स्टोर जाऊन अशा प्रकारे मराठी सेम श्री अकॅडमी टाका, हा लोगो डाउनलोड करून घ्या. ओके, किंवा हा व्हिडिओ बघताय डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की संपूर्ण डिटेल तुम्हाला ग्रामसेवक या भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम दिलाय. त्यासोबत त्याची पात्रता फक्त 12वी सांगितलेली आहे. 60% पाहिजे. आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, सगळ्यांनी जॉईन करून घ्या. या व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सुद्धा लिंक तुम्हाला दिलेली आहे. ओके, चल.